नमस्कार मित्रांनो, तर RTA प्रवेश 2026 याचा जो निकाल आहे हा आज जाहीर करण्यात आलेला आहे। पण साइडवर ज्या संपूर्ण याद्या जाहीर करायच्या आहेत, तर यामध्ये विद्यार्थी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी त्या दोन्ही ज्या याद्या हे जाहीर व्हायचे आहे। तर ही याद्या केव्हा जाहीर होणार आहे, संपूर्ण निकाल हा वेबसाईटवर केव्हापर्यंत येणार आहे, याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा। 8,701 शाळा या पात्र झालेल्या आहेत। त्यामध्ये 1,14,826 वेकन्सी आहेत आणि यासाठी आपल्याकडे 2,89,385 अर्ज यावर्षी आलेले आहेत। मी जे प्रवेश प्रक्रिया राबवतो दरवर्षी NIC मार्फत, तर त्यासाठी आपण लॉटरी लॉजिक करतो आणि या लॉटरी लॉजिकनुसार लॉटरी प्रत्यक्ष निघते, ज्यासाठी एक NIC ला 2 ते 3 दिवस पूर्णपणे द्यावं लागतं। म्हणजे आज जरी लॉटरी काढली तरी या आठवड्यामध्ये आपल्याला सिलेक्शन लिस्ट पोर्टलवर लागेल आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना आणि पालकांना आणि त्याची वेटिंग लिस्ट पण लागेल आणि पालकांना दिसेल। लॉटरी काढताना एक लॉजिक आहे, ते म्हणजे पहिल्यांदा एखाद्या शाळेसाठी म्हणजे RT 25% समजा 10 अर्ज असतील आणि जागा 25 असतील तर मात्र तिथं डायरेक्ट प्रवेश दिला जातो। परंतु अर्जापेक्षा जागा कमी असतील तर लॉटरी काढली जाते। यामध्ये प्रामुख्याने पहिल्यांदा जर त्यामध्ये दिव्यांग विद्यार्थी असतील, 4% सर आपण त्यांना राखीव जागा ठेवतो, तर त्यांच्यासाठी प्रथम लॉटरी काढली जाते। त्यानंतर 1 किलोमीटर शाळेपासून 1 किलोमीटर अंतरावर ज्यांचं घर आहे असं ते ऑनलाईन जे दिसतं त्यांच्यासाठी लॉटरी काढली जाते। त्यानंतर तिसरा टप्पा 1 ते 3 किलोमीटरच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी लॉटरी काढली जाते आणि त्यानंतर 3च्या अभाव पद्धतीने लॉटरी काढली जाते। परंतु यावर्षी सर आपली चर्चा झाल्याप्रमाणे मला असं वाटतं 3 ते 5 मध्ये आणखी एक टप्पा वाढवावा, 3 ते 5 किलोमीटर परिसरातील, म्हणजे जवळच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रवेश मिळेल। त्यानंतर 5च्या वर आपण जाऊ, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने जवळची शाळा मिळण्याची शक्यता निर्माण होईल। तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे। मुलाची निवड झाली की नाही झाले हे तुम्ही या ठिकाणी 3 प्रकारे चेक करायचे। नंबर 1, जर तुमच्या मुलाचं सिलेक्शन झालं, शाळेमध्ये निवड झाली, तर तुम्हाला प्रत्येकाला SMS पाठवले जाते। जो तुम्ही ऑनलाईन अर्जामध्ये मोबाईल नंबर ऍड केलेला होता त्याच्यावर तुम्हाला SMS येणार, तो SMS प्रत्येकाने चेक करायचा। प्रत्येकाने 3 पद्धतीने आपली निवड झाली की नाही हे चेक करायचं। नंबर 2, तर येणार 3-4 दिवसामध्ये तुमची यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे, म्हणजे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ह्या दोन्ही याद्या तुम्हाला चेक करणे गरजेचं राहणार आहे। प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव येणार आहे आणि तिला कोणत्या शाळेमध्ये निवड झालेली आहे हे तुम्हाला चेक करता येणार आहे। ठीक आहे, वेटिंग लिस्ट पण चेक करायची आणि सिलेक्शन लिस्ट पण चेक करायची। आणि नंबर 3, तुम्ही आपली अर्जाची स्थिती चेक करू शकता, सिलेक्शन झालं की नाही झालं तर। ठीक आहे, तर या 3 प्रकारे प्रत्येक पालकाने आपल्या मुलाचं सिलेक्शन झालं की नाही झालं हे चेक करायचं। काय एकाच्या भरोश्यावर राहायचं नाही, या 3 पद्धतीने सिलेक्शन झालं की नाही झालं हे चेक करायचं। फक्त त्याने निकाल लावलेला आहे, तर तुमची जी यादी आहे, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी, तर हे या आठवड्यामध्ये जाहीर केला जाणार आहे। संबंधित पालकांनी याकडे लक्ष ठेवायचं आहे। तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।